नमस्कार मैत्रिणींनो, विद्या एस.टी फार्म्स असोसिएटमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी मार्केटला गेली होती. तर 50 किलो आंबे घेऊन आले. तुम्ही मागचा व्हिडिओ पण माझा बघितला असेल, माझा पहिला व्हिडिओ होता, त्यात पण मी 50 किलो आंबे घेतलेले होते. त्यात फक्त दोनच प्रकारचे लोणचे बनवलेलं होतं. पण आता मला अजून डिमांड आली आणि जे 50 किलो आंबे होते ते बुक झालेले होते. मला आणखी ऑर्डर आले होते. मी आज मार्केटला गेले, त्यात मी 50 किलो आंबे घेऊन आले. तर हे 50 किलो आंब्याचे मला 3-4 प्रकाराचे लोणचे बनवायचे होते. तरी काय केलं मी, याला 2-3 तास मला पाण्यामध्ये ठेवायचं होतं. पाण्यातली उष्णता जी होती निघून जायला पाहिजे होती. तर मी पाण्यातून काढून त्यांना 1-2 तास ठेवले होते ना. आता मी हे फोडून त्यांना हे करत आहे. आणि आंबे मी स्वतःच इथे फोडते. काही मग जर राहिले तर माझे मिस्टर फोडून देतात. 50 किलो आंबे इथे फोडायचे होते, तर आम्ही दोघांनी मिळून फोडलेत. काही मी फोडलेत, काही त्यांनी फोडून दिलेत मला. तर बघू शकता आंब्याची निवड पण मी म्हणजे पिवळा पण नाही पडलेला आहे, कारण पिवळा पडलेल्या आंब्याचे लोणचे जास्त दिवस टिकत नाही. आणि आपण आता ह्याच्या वेळेस आपण आंब्याचे आंबे घेतो, आपण लोणच्याचा जो आंबा घेतो तो पिवळा पडलेला असतो. तर त्यात पण निवड असते काही, तर तो चांगल्या प्रकारे निवडून ते घ्यावं लागतं. तर फोडी बघू शकता पांढऱ्या अशा शुभ्र पांढऱ्या अशा दिसत आहेत. तर समोर आता आपण यांना हळद मीठ लावून ठेवू. आणि हळद मीठ लावणं जरुरी असतात, कारण रात्रभर आपण त्यांना ठेवतो. तर ते मिठाने काय असतं की त्यातलं जे मॉइश्चरपणा असतं, ते पाणी जे असतं ते अलग निघून जातो. तर ते अलग निघल्याने कसं आपल्या याच्यातलं जो फोडी असतात मॉइश्चर कमी असतात. मग आपल्याला तेवढं काही खूप जास्त वेळपर्यंत उन्हात ठेवायची पण गरज नसते, किंवा पंख्याच्या हवेत पण नाही ठेवायची गरज असतात. तर मी इथे तीन टपांमध्ये फोडी घेतलेल्या आहे, कारण वेगवेगळं मला हळद मीठ लावून. आणि एका जो लहान टप होता त्याच्यामध्ये काही मावत नव्हतं, तर मी त्याच्यात दोन भाग केले त्याच्यामध्ये. तर ते सगळ्या आंब्याच्या फोडींना मी पूर्ण हळद मीठ लावून घेते आणि रात्रभर ठेवत आहे. आणि मैत्रिणींनो काय आहे की मला ऑर्डर असतात 3 प्रकारचं. हे करत मला फल्लीच्या ह्याच्यातला पण टाकायचं आहे, सरसोच्या तेलातला वेगळा ऑर्डर आलेला आहे, आणि सोयाबीनच्या तेलातलं पण वेगळं ऑर्डर आले. आणि एका लेडीजचं ऑर्डर 5 किलोची ऑर्डर आहे. तिला फक्त निवड गोड पाहिजे. मेथी आंबा जसा असतो तसं पाहिजे. जसं आपण आंबट गोड खातो, तसं तिला फक्त गोडच पाहिजे होतं. ते तिच्यासाठी मी वेगळं करून घेणार आहे. आणि गुळाचंच निवड. तर यात मी, आणि ज्यांना बिना लसणाचं पाहिजे असेल तर ते पण माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि ज्यांना निवड आंबट पाहिजे असेल तर आंबट पण आहे. आणि आपल्याकडे जसं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आंबट गोडच लोणचं खातो, तर ते सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आहे. तर ज्या आपण लेडीजला पाहिजे त्यांनी मला ऑर्डर करा, व्हॉट्सअप करा, मेसेज करा. मी त्यांची ऑर्डर बुक करणार. आणि कसं टाकल्याच्या नंतर मला 15 दिवस लागतोच. तर इथे बघू शकता मी दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळ्या फोडी मी परड्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि याला मी दोन तास 2-2.5 तास मी उन्हामध्ये ठेवणार. जो मॉइश्चरपणा असतो तो निघून जाते, कारण मॉइश्चर जर निघलं नसतं तर जास्त दिवस काही लोणचं टिकत नाही. तर माझे 2-3 तासानंतर मग मी माझ्या फोडी काढून घेतलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये बघू शकता. आणि मी सगळा मसाला वगैरे सगळा माझा घरचाच असतो, तर सगळा मसाले आपण घेतलेले आहेत. तर इथं मी राई डाळ घेतलेली आहे, हळद, तिखट, 2 प्रकारचे तिखट आहेत, काश्मीरी आणि आपली साधं जे घरचं असतं ते, मीठ. आणि मी जो घरचा मसाला तयार करतो तो हिंग, कलोंजी, सोप, मिरे, लवंग आणि हे सरसोचे तेल. अगोदर मला सरसोच्या तेलातलं करून घ्यायचं आहे. आणि मी लसूण याच्यामध्ये गरम असतानाच टाकलेला आहे, कारण त्यातलं जे मॉइश्चर असतं ते निघून जाते. तर हे सगळे मसाले आपण आता याच्यामध्ये एकत्र करणार. आणि एकत्र करून सगळे आपण ते आपल्या लोणच्याच्या फोडींमध्ये मिक्स करू. तर बघू शकता इथे मी पूर्ण मिक्स केलेला आहे. सगळा मसाला तेलामध्ये टाकलेला आहे. आणि मी स्वतः मसाला तयार करते. मी बाहेरचा कोणताही मसाला वापरत नाही, कारण घरच्या मसाल्याची टेस्ट खूप छान असते, छान येते. तर बघा इथे टेक्स्चर बघा त्याचं, तेलाचं वगैरे कलर वगैरे किती छान आलेलं आहे. आणि सरसोच्या तेलातलं जर लोणचं म्हटलं ना, खूप टेस्टी पण इतर तेलांपेक्षा सरसोच्या तेलातलं लोणचंच खूप टेस्टी वाटते. पण काही लोकांना नाही आवडत. काही म्हणतात की नाही, आम्हाला सरसोच्या तेलाची वास येतो किंवा काही, तर नाही खात ते लोक कोणी सरसोच्या तेलातलं. तर त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहे. मी फल्लीचं पण टाकलेलं आहे आणि सोयाबीनचं पण टाकलेलं आहे. तर बघू शकता इथे सगळ्या याच्यामध्ये आपण आता आपण जो मसाला तयार केला तर याला आपण थोडं फोडींमध्ये मिक्स करू.
तर बघू शकता इथे मी सगळा हा मसाला माझ्या आंब्याच्या फोडीमध्ये मिक्स करत आहे. हा सरसूच आहे, आंबट गोड. आणि हे मी 1-2 दिवसानंतरच मी याच्यामध्ये गूळ मिक्स करणार. आताच गूळ नाही टाकत, कारण गूळ टाकलं की लवकर आंब्याची जी फोड असते ती लवकर अशी मुरत नाही, ती कडकच असते. खूप दिवस लागतात मग त्याला मुरायला. तर हे पहिले अगोदर मला आपला जो मसाला वगैरे आहे त्याच्यामध्येच पहिले सगळं 4-5 दिवस मुरू द्यायचं आहे. मग नंतर गूळ टाकणार मी याच्यामध्ये. कलर वगैरे बघा मैत्रिणींनो किती छान आलेला आहे. त्याच्यात मी सगळं मिक्स केलेलं आहे आंब्याच्या फोडीमध्ये. तर तुम्ही बघू शकता किती छान त्याच्यामध्ये असं टेस्ट वगैरे हे करा. मी जवळून पण दाखवत आहे तुम्हाला. आणि ज्या पण कोणाला ऑर्डर करायची असलं मला व्हॉट्सअप करा. कोणतं लोणचं पाहिजे, काय पाहिजे तसं मला सांगा. आणि प्राईस पण मी त्यांना जेव्हा कॉल करेन मी त्यांना सांगेल प्राईस काय राहणार माझ्या लोणच्याची, कारण तेल वगैरे भरपूर महाग असतील तर प्राईस पण मग उडलेला आहे. आणि अशाच प्रकारचे मी 2-3 लोणचे तयार करून घेतलेले आहेत. फल्लीचं पण केलेलं आहे, साध्या तेलातलं पण केलं आहे, आणि जो गोडवाला म्हणत आहे तो गोडवाला पण केलेलं आहे. हे माझं गोडवालं जे आहे मी तुम्हाला दाखवत आहे दुसरं ते, हे निव्वळ गोडवालं लोणचं आहे. याच्यात फक्त सगळ्यात जास्त गूळ मिक्स केलेला आहे, मसाला खूप कमी प्रमाणात आहे. हा मेथी आंब्यासारखा आहे. तर अजून 2-3 तेलातले मी अशी करून, आणि ज्यांना पण ऑर्डर लागले त्यांनी मला सांगा, व्हॉट्सअप करा. धन्यवाद.